आज आपला विषय माहिती आहे तुम्हाला, अहंकारातून मुक्ती. ह्या विषयाचं बहुतेक आपल्या सगळ्यांना आपण त्यात परिचितच आहोत अहंकाराला. कारण एकही माणूस असा नाहीये की त्याला अहंकार नाहीये. फक्त तो लपवतो किंवा आपल्याला माहित असतो आपल्याला कुठला अहंकार आहे ते. आणि मला अहंकार नाही हे म्हणणं सुद्धा अहंकारच आहे. तर आता आपण एक 2.5-3 वर्षाचं मूल बघतो तर इतकं निष्पाप असतं की त्याला कशाचंही बाहेरच्या जगाचं हे नसतं, हेवे दावे अमकं काही नसतं. त्यामुळे त्याच्यामध्ये हा अहंकार किंवा हे काही नसतं म्हणून तर त्याला आपण देव समजतो. पुढे काय व्हायला लागतं की त्याला पहिल्यांदी जो कळतो तो मी कळतो. आता मी आला की मी बरोबर अहंकार आलाच. आपल्याला आतापर्यंत अध्यात्मात हेच शिकवत आले की तुमचा मी सोडला तर तुम्ही पूर्णपणे ईश्वराला समर्पित होऊ शकता. पण आपण आयुष्यभर मी मध्ये का राहतो? तर आता आपण जेव्हा त्या बाळाला मी माझं हे आपणच शिकवतो त्याला. कारण त्याला त्याचं काही ज्ञान नसतं. आणि हा मी बरोबर अहंकार एकटा येत नाही, तर अहंकाराचे मित्र पण त्याच्या बरोबर येतात. म्हणजे सगळे आपले षडरिपू. मग गीतेत म्हणलंच आहे, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. हे इतक्या आपण रसातळाला खाली जायला लागतो. आणि ह्याचं मूळ कारण काय आहे? तर हे आहे, आपला अहंकार आहे. आता बघा, अहंकार म्हणजे कसं आपण थोडक्यात ओळखता येतो. मला चटकन कुठल्याही गोष्टीचा राग येतो ह्याचा अर्थ मला कुठला तरी अहंकार आहे. पहिलं मूळ आहे अहंकाराचा, पहिला मित्र आहे तो राग. पटकन राग आपल्याला सगळ्यांना येतो. अगदी सरक म्हणलं तरी येतो, ह्या खुर्चीवरून उठून इकडे बसा म्हणलं तरी येतो. आणि हा आपल्या लहानपणापासून इतका आपल्यात तो मुरलेला आहे की आपला अगदी तो घट्ट मित्र बनलेला असतो. त्यात आपली चूक आहे असं नाही, पण आपण तो ओळखायला शिकला पाहिजे. आता होतं काय, राग राग काय येतो? तर एखादी गोष्ट मला मिळाली, समजा एखादी वस्तू मला हवी आहे, ती मिळाली नाही. आता लहान मुलाचंच आपण उदाहरण घेतलं तर त्यालाच आपण शिकवतो हे तुझं आहे. हे त्याला कळायला लागतं हे माझं आहे, ह्याच्यावर कोणाचा दुसऱ्याचा हक्क नाही की तो दुसऱ्या याला देत नाही, ती दुसऱ्या मुलाला ती वस्तू देत नाही. इथे काय होतं? आणि त्यांनी घेतली तर राग येतो. दुसऱ्याकडे त्याने आता समजा आपण गाडीचं उदाहरण घेऊ, त्याच्याकडे नवीन दुसरी कार दिसते छोटी, की ह्याला त्याचा मोह होतो. कारण मला पण ती कार हवी, माझ्याकडे ही नाहीये. तो मुलगा याला म्हणतो तुझ्यासारखी माझ्याकडे तुझ्यापेक्षा छान आहे. असा तो मोहातून लोभ, कारण एक झाली की दुसरी हवी. आपण लहान मुलांचं बघतोच किती, हल्ली तर सगळी गाड्यांनी भरलेली असतात. इतकी त्यांना गाड्यांची, आणि आपणही पुरवत असतो. आणि ह्याच्यातून आपण त्यांच्या अहंकाराला पुष्टी देत असतो. असाच अहंकार आपला लहानपणापासून वाढायला लागतो. आपण जसे मोठे होतो तसं काय व्हायला लागतं की अनेक प्रकारचे आपल्या बाजूबाजूला लोक दिसतात आणि आपणही ओळखतो की ह्यांच्यामध्ये कुठला अहंकार आहे. कारण वागण्यातून, बोलण्यातून, अगदी चालण्यातून सुद्धा सगळ्यातनं, मग कोणाला त्यांच्या श्रीमंतीचा अहंकार असेल, कोणाला सौंदर्याचा असेल, कोणाला विद्येचा असेल, तर कोणाला आपल्या प्रतिष्ठेचा असेल, आपल्या पदाचा असेल, विशेष गुण असेल, तर त्याचाही प्रत्येकाला अहंकार असतो. तर आता अहंकाराचे मित्र तर त्याच्याबरोबर आपल्याबरोबर आलेलेच आहे. म्हणजे आपण एक लक्षात ठेवायचं की ह्या सगळ्या मित्रांना वेगवेगळं घालवण्यापेक्षा अहंकारावरच आपण घाला घातला, अहंकारावर हातोडा मारला, तर आपोआपच हे सगळे बाजूला होते. आणि एकमेकांच्यात हे रिंगण करून म्हणतो ना आपण, तसे हातात हात घालून आलेले असतात. एकाला तोडलं की आपोआप बाजूला होतील सगळे. पण हे कळेपर्यंत आपल्याला बरेच आयुष्य आपलं पुढे गेलेलं असतं. अज्ञानामुळे अहंकाराला बळी पडून आपण काय करतो, जरा सुद्धा विचार करत नाही, तर लगेच आपण दुसऱ्यावर आरोप करतो. अशा वेळेला काय होतं की मला खरं तर माहीत नसतं समोरच्याची माझी चूक आहे किंवा समोरच्यानी काय केलं, किंवा उलटही होतं की मी काही केलं नाही तरी मला बोलतायत बॉस आणि मी गप्प बसायचं. इथे आपला अहंकार लगेच फणा काढतो. का? तर मी काय ऐकून घ्यायचं. पण त्यावेळेला जर आपण ठरवलं की नाही ठीक आहे, आत्ता लोक समोरचा चिडलेला आहे, आपण शांत राहायला पाहिजे, आपण नंतर त्यांना सांगू शकतो. इथे काय होतं की आपलंच दुःख कमी होतं आणि समोरचाही तेवढा शांत राहतो. माणसाचा अहंकार हा नेहमी कशासाठी येतो, तर मी कायम बरोबर आहे आणि इतर चुकलेला आहे. मग आपणही त्याच्या हे द्यायला लागतो की नाही माझं कसं बरोबर आहे, ते कसं चूक आहे. आणि अहंकाराला नेहमी असत्य आवडतं, हे आपल्याला माहिती. असत्य हा पण अहंकाराच्या बरोबरीने, म्हणजे असत्य आहे तिथे अहंकार आला. कारण सत्य असेल तर आपल्याला काही हे करायची गरजच नाही ना, सिद्ध करायची गरज येत नाही.
असत्य असेल तर आपल्याला सिद्ध करावं लागतं. आता काय होतं, ह्या सर्वातून मुक्त होण्यासाठी आपण ह्याचा हे पाहूया, कोणाकोणाचे कुठले अहंकार. आता समजा आपण पहिलं बळ घेतलं म्हणजे शक्ती. शक्ती हे असं असतं की सगळेच काही बलवान नसतात. मग ज्याच्याकडे शक्ती आहे त्याला आपोआप त्याच्या शक्तीचा अभिमान असतो. आता शाळेतली मुलं आपण बघतो, जो ताकदवान आहे तो आपोआपच सगळ्यांवर दादागिरी करतो. आणि इतर जी मुलं असतात की जी शांत आहेत किंवा त्याच्या एवढी शक्तिमान नाही, ती आपोआप त्याचं ऐकायला लागतात. कारण काय होतं की आपण ह्याला विरोध केला तर हा आपल्याला मारेल. आणि ह्याच्या शक्तीचा जर आपण त्याच्या ह्याच्यापासून चांगला उपयोग करून नाही घेतला, तर आपण जे बघतो की पुढे ही लोक गुंड होतात, नंतर हे अहिंसक होतात आणि कुठल्याही याला जाऊ शकतात, कारण हा त्यांचा अहंकार जोपासला जातो त्याची. आता आपल्या समोर भीमाचं उदाहरण आहे. भीमाचं गर्भहरण केल्याचं आपल्याला गोष्ट माहिती आहे की भीमाला प्रचंड गर्व झाला होता की माझ्या एवढा शक्तिमान कोणीही नाहीये. मग त्याचं गर्भहरण करण्यासाठी काय झालं, एक माकड रस्त्यामध्ये शेपूटपासून म्हातारं रूप घेऊन शेपूटपासून बसलेलं होतं. ती शेपूट लांबच्या लांब होती आणि भीम तिकडनं आला. आता भीमा आपल्या समोरच येतोय की भीम कसा येत असेल, गदा घेऊन, अगदी मी म्हणजे कोण अशा थाटातच तो येणार. तो येतो आणि ते बघतो. मग तो म्हणतो की त्याला म्हणतो, अरे इथे एवढी शेपूट पासून बसल्यास, तू जरा बाजूला हो, बाजूला कर, ती मला जायचंय. मग ते म्हातारं असतं माकड, ते म्हणतं, अरे हो ठीक आहे ना, मी इतका वयस्कर आहे तर तू ती माझी शेपूट बाजूला कर. भीम म्हणतो, हत्तीच्या काय एवढं, एवढा म्हातारा माणूस आहे, एवढी शेपूट बाजूला करायला काय. म्हणून तो अगदी तुच्छने ती एका हाताने ती शेपूट उचलायला लागतो. त्याला ती शेपूट काही उचलली जात नाही. मग तो म्हणतो, ठीक आहे, आपण काहीतरी हे वेगळं दिसते म्हणून दुसऱ्या हाताने उचलायला जातो. खूप प्रयत्न करतो, पण ती शेपूट काही उचलली जात नाही. मग थोड्या वेळाने त्याच्या लक्षात येतं हे काहीतरी वेगळा आहे प्रकार. मग तो नमस्कार करतो, कोण आहात आपण. आणि मग हनुमान आपलं स्वतःचं रूप घेतो. आणि खरंच आहे ना, सगळ्यात बलवान हा हनुमान आहे. आणि जेव्हा अहंकाराला कळतं की आपल्यापेक्षा कोणीतरी उच्च आहे, तेव्हा तो अहंकार दाबला जातो. म्हणजे त्याला कळून चुकतं की इथे आपलं चालणार नाही. आपण उंटाचं उदाहरण घेऊया. उंट सगळ्यात उंच, माझ्यापेक्षा उंच कोणी नाही, असं उंटाला कायम वाटलेलं असतं. म्हणून म्हणतात ना, ते पहाडाखाली उंट आला. पहाडाखाली उंट आला याचा अर्थ, पहाडाच्या खाली उभं राहिल्यावर त्याला लक्षात येतं, अरे पहाड तर एवढा उंच आहे आणि मी कुठे अभिमान बाळगत बसलो की मी उंच आहे. आता अभिमान, मान, अभिमान आणि अहंकार हे सगळे जवळचे शब्द आहेत. एकात एक, म्हणजे आपल्याला कधी त्याच्यात एक पुसट रेषा आहे. अभिमान जरूर असावा, पण त्या अभिमानाचा अहंकार कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे तिथेच आपण ओळखलं पाहिजे की हा माझा अभिमान किती मर्यादेपर्यंत मी ठेवला पाहिजे, मग तिथे मी थांबायला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की आपण कुठे थांबायचं हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हाच आपण जीवनात यशस्वी होतो, नाही तर वाहवत जातो. मग आता बळ झालं, बळाचं आपलं बुद्धी. बुद्धीचा अभिमान सुद्धा, कारण सगळ्यांपेक्षा हा हुशार आहे, अमक्याची इतकी बुद्धी, म्हणजे अत्यंत हा सगळीकडे हे येतोय, परीक्षेत पहिला येतो वगैरे वगैरे सगळं. आता मी लहानपणाचं मुद्दाम का उदाहरण घेते की तेच त्यांचं वय असतं की अशाच वेळेला त्यांच्यात हे सगळं भिनलं जातं. मग बुद्धीचं त्याला लक्षात येतं की अरे मी वर्गामध्ये मीच हुशार आहे. मग साहजिक त्याचा तो हे वाढायला लागतो की मी पहिला येतो, अमकं येतो. अशा वेळेला काय करायचं, पालकांनी आणि शिक्षकांनी त्याला वेळेवरच सांगायला पाहिजे की ठीक आहे, तू हुशार आहेस, पण हे काही तुझं कर्तृत्व नाहीये, तू हुशारी वरनं घेऊन आलायस, देवाने तुला दिलेली, असं त्याला काहीतरी. आणि हे तू तुझी हुशारी वाढवायचीस, पण तू इतरांना पण त्याचा उपयोग करून दे. जी वर्गातली इतर मुलं ढ आहेत त्यांना तू शिकव, त्यांना हे कर. आणि हे जर आपण त्याच्यात भिनवलं तर तो अहंकारापासून थोडा दूर राहू शकेल. आपल्यासमोर उदाहरण आहे की इतकी उच्च लोक आहेत पण त्यांना अहंकार नाही आहेत. उदाहरणार्थ आपल्या सुधामूर्ती आहेत की त्या सगळ्यांशी इतक्या प्रेमाने आणि छान वागतात. दुसरे आपले पंतप्रधान आहेत, इतकं आपण बघतोच. आणि अब्दुल कलाम आहेत की अब्दुल कलाम जेव्हा इतके इतके प्रिय का झाले, तर त्यांनी कुठलाही स्वतःचा बुद्धीचा किंवा कशाचाही मान किंवा अहंकार केला नाही, म्हणूनच ते प्रिय. आणि माणूस प्रिय केव्हा होतो, तर जेव्हा तो मान सोडतो तेव्हाच प्रिय होतो. आपल्याला यक्ष आणि युधिष्ठिराचं हे माहिती आहे की यक्ष प्रश्न विचारत असतो युधिष्ठिराला आणि युधिष्ठिर उत्तर देत असतो. तेव्हा यक्ष असंच त्याला विचारतो की काय सोडलं तर प्रेम मिळेल. तर युधिष्ठिर पटकन म्हणतो की मान सोडला तर प्रेम मिळेल. आणि खरंच आहे ना, तुम्ही जर प्रत्येक वेळेला मी शहाणी, मी मोठी, मी हे केलं तर ठीक आहे, थोड्या वेळ लोक सहन करतील, पुढे आपोआप बाजूला व्हायला लागतील. ठीक आहे, तुझा मान तुझ्यापाशी. असंही होतं ना, कारण आपल्याला जर प्रेम हवं असेल,
मग घरामध्ये जर आपण असे वागलो, अहंकाराने वागलोच नाही, तर मला वाटतं सासू सुनांची भांडणं होणारच नाही. प्रत्येकीने जर आपला अहंकार जपत राहिला तर ती भांडणं होणार. तिथेच काय, कुठेही. म्हणून तिथे आपण अहंकाराला काय केलं पाहिजे, तर ते पुढे आपण बघणारच आहोत की अहंकारासाठी काय काय आपण उपाय केले पाहिजेत की आपला अहंकार कमी व्हावा. पुढचं असतं, पुढचं पण बघूया, सौंदर्य. त्या सौंदर्याची तर गंमतच आहे की सौंदर्य त्या माणसाला कळण्याच्या, म्हणजे त्या व्यक्तीला कळण्याच्या ऐवजी इतरच त्याला खूप अगदी वळून वळून बघणं, खूप अगदी किती छान आहे, हे सगळं त्याला आपोआप त्याच्यामध्ये ते अरे वा, मी प्रत्येका यांच्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे बरं का. आणि म्हणून मग त्याला तो सौंदर्याचा अभिमान व्हायला लागतो. आणि तो सुद्धा सौंदर्याचा अभिमान हा चिरकाल टिकणारा नाहीये. तुमचं कधीतरी वय होणार आहे, कधीतरी तुमच्यात बदल होणार आहे, आणि बदल हा तर स्थायी भाव आहे. तेव्हा त्याचा अहंकार करण्यात अर्थ नाही. आता श्रेष्ठता. श्रेष्ठतेची गंमत तर फार आहे. आपण एखाद्या ह्याच्यामध्ये कारखान्यात म्हणा किंवा मोठ्या कुठल्याही ह्याच्या ठिकाणी कंपनीत वगैरे जो उच्च पदावर असतो, तर तो तिथे उच्च पदावर आहे. पण आपण असं बघतो की त्याची तो श्रेष्ठता ती बाकी सगळीकडे घेऊन मिरवत असतो. अरे तू तिथे आहेस तिथे ठीक आहे, तो तुला तिथे मान जरूर मिळेल, पण तू बाहेर पडल्यावर त्या तुझं चालणं, बोलणं, वागणं हे इतरांसारखंच हवं. हा श्रेष्ठतेचाही खूप अहंकार असतो. एखाद्याकडे विशिष्ट गुण असेल, तर त्या विशिष्ट गुणाचं तर आपण पाहिलेलंच आहे की त्या इतरांपेक्षा याच्याकडे वेगळा गुण आहे, तर तो अभिमान त्याला होतो. आणि मी म्हणते त्याची चूक आहे असं नाही, आपण सगळेच त्याला प्रोत्साहन देत असतो. फक्त त्याला आपण याची कल्पना दिली पाहिजे की हा तुझा गुण इतरांमध्ये तू हे करतीस, इतरांना शिकवून इतरांमध्ये हे कर, तू डायव्हर्ट कर की तुला त्याचा अहंकार होणार नाही आणि तू त्याच्यापासून थोडा लांब राहशील. पण हे कळेपर्यंत बराच उशीर होतो. पण काही जण जर योग्य त्यांना वळण मिळालं तर खरंच सुंदर तऱ्हेने आपापले गुण वाढवत प्रत्येकामध्ये हे होतात, म्हणजे प्रेम मिळवतात, आदर मिळवतात. हे गुण आपण बघतो. आता आपली प्रत्येकाची एक गीता असते. म्हणजे आता आपण एवढी जण आहोत, तर आपण प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत, आपलं आचरण वेगळं आहे. प्रत्येकानं आपल्यावर जे संस्कार झालेत त्याप्रमाणे आपलं वागणं असतं. आणि ह्या संस्कारावरूनच बाहेरचं वागणं आपल्याला कळतं. म्हणून आपण म्हणू की प्रत्येकाची गीता वेगळी आहे. मग ही गीता कशी आहे, तर त्याचा आपणच आपल्या गीतेचा अभ्यास केला पाहिजे की माझ्या स्वतःत काय गुण आहेत. मग मी त्या गुणांचा उत्कर्ष केला पाहिजे. मी त्या माझ्या गुणांचा इतरांना उपयोग होईल की नाही हे बघायला पाहिजे. माझा स्वभाव, माझी प्रकृती त्यानुसार आपण केलं पाहिजे. तुमच्याकडे हे आहे म्हणून मी करायला गेले तर ते शक्य होणार नाही, कारण माझा तो स्वभावच नाहीये. त्यामुळे मी त्या उगाचच दुसऱ्याचं पाहून करायला जाणं, मग काहीतरी ती अशी पण म्हण आहे, उंटाचा मुका घ्यायला जाणं, अशी पण म्हण आहे. तर ते शक्य आहे का? कारण आपण आपली हे पाहून तिथपर्यंतच गेलं पाहिजे, नाहीतर आपल्याला दुःखच मिळतं. किंवा आपण याच्याप्रमाणे बुद्धिनाशात प्रणश्यती, जर आपली बुद्धी नाही वापरली किंवा हे झालं तर शेवटी सगळ्याचा नाश होतो. आता आपण हे बघूया की पहिला काय आहे, अहंकारावर घालायचा झाला तर सगळ्यात पहिलं जे आहे ना, ती आहे नम्रता. जिथे नम्रता आहे तिथे अहंकार थांबणारच नाही. सरळ आहे, अहंकार आहे म्हणून तर नम्रता नाहीये. मग आता नम्रता आहे म्हणजे काय, तर मी कोणापुढे हात जोडून नमस्कार करणे. आता त्यात सुद्धा बघा प्रकार असतो, खरी नम्रता आणि खोटी नम्रता. मी खरेच हात तुमच्या पुढे आदराने जोडतेय, प्रेमाने जोडतेय, का मला तुमच्याकडनं काहीतरी हवंय, तुमच्याकडनं मला काहीतरी काम करून घ्यायचंय. आपल्याला राजकारणी लोक तर छानच माहितीये, जेव्हा आपल्याकडे मतं मागायला येतात तेव्हा अगदी हात जोडत, अगदी काय हे देत, आम्ही असं करू तसं करू सगळं. तर अशी ही नम्रता आपल्याला नकोय. ह्या नम्रतेमध्ये मागे अहंकार छुपाच असतो. आणि हे गेले तिथनं राजकारणी नंतर निवडून आले तरी आपल्याकडे डुंकून बघायला येत नाही. अशी नम्रता नकोय. तर आपल्याला कशी हवी, तर खरंच मला समोरच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे आणि म्हणून मी नमस्कार करते. जो भेटेल त्याला आपण नुसता नमस्कार वगैरे करतो, पण तो नमस्कार तसा नाहीये. आणि अशा वेळेला आपणच आपलं ओळखलं पाहिजे की ठीक आहे, आता आपल्याला सरकारी कामांमध्ये अनुभव येतात की त्यांना त्यांच्या पाया पडल्याशिवाय आपली कामं होत नाही. अशा ठिकाणी आपल्यालाही माहित असतं की मी काही फार याला मान देऊन आदर देऊन करते असं नाहीये. मी का नमस्कार करते, का माझं काम करून घेण्यासाठी मी गोड बोलते किंवा माझं काम होण्यासाठी मी हे करून घेते. आणि हे आपल्याला आता ह्याचं उदाहरण म्हणजे काय असतं, तर आपल्याला कबीरांच्या दोहांमध्येही सांगितलेले की पाणी हे वरनं खाली येत असतं. कायम वरनं पाणी खाली येतं आणि तुला जर पाणी प्यायचंय तर तुला ते वाकूनच प्यायला लागेल. ओंजळीत ते पाणी घेऊन प्यायचं. अगदी नळ असेल तरी तुम्हाला वाकूनच ओंजळीने पाणी प्यायचं. म्हणजे इथे काय आहे,
नम्रता आहे. हे पाणी इव्हन आपल्याला सृष्टी आजूबाजूचं हे सगळेजण शिकवत असतात की नम्रता ही काय आहे म्हणून. तर दुसरी गोष्ट अशी आहे की बासरी. आपल्याला माहिती आहे की बासरी ही नवमी, दशमी, सप्तमी, अष्टमी याला कधीही बनत नाही. या दिवसाला बासरी तयार करायला घेतलं तर ती होत नाही. कारण त्याच्यामध्ये मी आहे. सप्तमी मी. हा मी आला की तिथे अहंकार आला. म्हणून बासरी पण म्हणते, अरे तू मला कशीही फुंकर मार, मी पोकळच आहे. तू कशी जरी फुंकर मारलीस तरी सुद्धा तुझा जो सूर आहे तो मी काढणार आहे. मला माझं स्वतःचं अस्तित्व काही नाहीये. तर तू कसाही मला वाजवशील तशी मी वाजवीन, इतकी मी मोकळी आहे. आणि असं पाहिजे की मी हा पूर्ण समर्पित झालेला पाहिजे, तरच तो अहंकार समर्पित होतो. इव्हन आपल्याला संस्कारांमध्ये सुद्धा आहे बघा, की लग्नाच्या वेळेला तदैव लग्न वगैरे झालं की वधूवरांना हार घालायला सांगतात. जेव्हा वधू हार घालायला लागते तेव्हा तो वर उंच असला तरी त्यांनी थोडं वाकायचं असतं. वर वधूला हार घालायला लागतो, ती बुटकी लहान असली तरी तिने वाकायचं असतं. याच्यातनं आपल्याला काय कळतं की आता तुमचा संसार पुढे सुरू होणार आहे आणि दोघांनी मिळून तो करायचा आहे. तर कोणीतरी प्रत्येक वेळेला एकाने तरी नमतं घ्यावं किंवा दोघांनी वेळेला ज्याच्या जशी वेळ येईल तसं नमतं घेऊन आपले संसार होतो आणि तो संसार तुमचा शेवटपर्यंत चालतो. नाही तर आता आपण बघतोच आहोत, घटस्फोटाची उदाहरणं आपल्या समोर भरपूर आली आहेत. कारण हेच गेलेलं आहे सगळं. मी पण शहाणी, तो पण शहाणा, मी पण त्याच्या एवढेच मिळवते, मग मी कशाला वाकायचं. तर इथे तुम्ही आलात तर मग इथे तुमचा संसार किंवा हे नीट होणारच नाही. तर ते घटस्फोटालाच कारणीभूत होतं. त्यामुळे नम्रता ही अत्यंत अहंकारावर घाला घालायचा पहिली आहे ती नम्रता आहे. तर त्या व्यक्तीबद्दल आदर प्रेम असेल तर आपण नमस्कार करू. आता दुसरं जे असतं ना, ती इमेज हा शब्द पटकन कळेल आपल्याला की स्वप्रतिमा. आपण काय करतो, आपली अजून एक प्रतिमा तयार करतोच. कारण मी घरी अशी आहे पण मी बाहेर अशी नाही. एकदम आपण बदलतो. म्हणजे मला असं जाणवतं की मी फोनवर घरच्यांशी वेगळ्या आणि बोलेल पण ऑफिसमध्ये एकदम अगदी गोड बोलेल. तर ही इमेज आहे. कारण हो ठीक आहे बाबा, मला व्यवहार करायचा म्हणजे ह्यांनी बोलायचंय. पण ही इमेज सुद्धा तुम्हाला घातक बनते. एक खरी इमेज असते आणि एक खोटी इमेज असते. मग तेव्हाही तुम्ही बघितलं पाहिजे की ह्या स्वप्रतिमेमध्ये मी किती अडकतीये आणि मी त्यातच गुंततीये का. आणि मग तुम्ही त्यातच गुंतत राहिला तर नक्की तुम्हाला दुःख होणार आहे, सुख मिळणार नाहीये. कारण हळूहळू तुमचा त्यातनं अहंकार वाढत जाणार आहे आणि त्यामुळे ही स्वप्रतिमा अत्यंत घातक आहे. म्हणून दोन इमेज आपण तयार केलेल्या असतात, खरी आणि खोटी. तर आपली जी खरी प्रतिमा आहे, जे आपण खरे आहोत ना तसंच वागलं पाहिजे. आणि खोटी प्रतिमा तयार केलेली असेल तर ती तेवढ्यापुरतीच हवी. आणि जो आपला स्वभाव नाहीये तो कशाला बनवायला जायचं ना, की तो बनव, त्याचं हे छान आहे म्हणून मी करावं, असं मुळीच नाहीये. मला ते कधीच जमणार नाही. म्हणून दुसरं जे आहे ती प्रतिमा आपण पहिली हे केली पाहिजे. ती प्रतिमा जोपासता कामा नये, म्हणजे अहंकाराला तिथे दारात सुद्धा तो येणार नाही. तिसरं जे आहे ते शरीर, मन आणि बुद्धी. हे तर सगळं आपल्याला माहितीच आहे की हे तिन्ही आपल्या ह्याच्याप्रमाणेच चालणार आहेत. आता जोपर्यंत आपण हे शरीरात अडकलो, म्हणजे मी शरीर आहे हे आपण म्हणतोय, इथेच संपलं. मग शरीराची सगळी सुखदुःख तुम्हाला लागली. सुखदुःख लागली म्हणजे काय, शरीराचे चोचले पुरवणे. आता जिभेचे चोचले, जी आपली पंचेंद्रिय आहेत त्याचे आपण चोचले पुरवतो. कारण मी शरीर आहे म्हटले, मग माझ्या शरीराला सुख पाहिजे, माझ्या शरीराला सगळं व्यवस्थित पाहिजे. मग माझ्या जिभेला आज हे खावंच वाटलं पाहिजे. ठीक आहे, सगळं करा तुम्ही, पण त्याचे परिणाम पण भोगायला तयार राहा. आणि त्याचे परिणाम हळूहळू तुम्हाला, जसे आपण याच्याकडे जायला लागतो तेव्हा ते सगळे परिणाम येतात. त्यावेळेला अगदी आपल्याला वाटलं असतं काय नाही, मी सगळं पचवलंय. पण ती सवय झालेली असते आणि ह्या अहंकारामध्ये आपण थांबायचं कुठे हे कळत नाही. की आता आपल्या ह्या ठराविक ह्याच्यानंतर आपण बदल केला पाहिजे. आपल्या सगळ्याच आहारात, आपल्या वागण्यात, बोलण्यात, सगळीकडे. आणि तो बदल जर झाला ना तर आपोआपच अहंकाराला जागा मिळत नाही. आणि तोपर्यंत आपल्याला समजलेलं असतं की नाही, अहंकार करून आपल्याला चालणार नाही. कारण आपल्या घरातलीच लोक आपल्याला जिथल्या तिथे ठेवायला बघतात. आतापर्यंत आपल्या अंगात ताकद होती तोपर्यंत आपण छान होतो. आता बरोबर आपल्याला आपली जागा दाखवली जाते, तिथेच आपला अहंकार संपतो खरं तर. पण त्याच ह्यानी वागलं तर मगाशी मी म्हणलं तर घरात भांडणं होत राहतात. आता तिसरं मन. आता मन तर आपल्याला कायम खालीच, म्हणजे कुठेही वाहवत जातं मन. आपल्याला मनाबद्दल तर बोलू तितकं कमीच आहे. तर अशा वेळेला मनाला कसा आवर घालायचा, तर मनाला प्रत्येक वेळेला समजावलं पाहिजे की अरे नाही, ही जी गोष्ट करते ही सत्य आहे का, याच्यामध्ये मला काही म्हणजे मी दुसऱ्यासाठी काही वाईट करत नाहीये ना. मग त्या मनाला सतत समजावलं पाहिजे की नाही नाही, हे बरोबर नाहीये, हे मी काम करणार आहे, हे मला माझ्या स्वभावाला धरून आहे का,
माझ्या विरुद्ध होतंय का, किंवा काही म्हणजे कुठलंही असू दे, तर मन हे आपल्याला शक्यतो सगळ्या ऐशारामाकडे नेत असतं. आणि बुद्धी काय करत असते, बुद्धी निर्णय घेत असते. पण आपण काय करतो, बुद्धी आणि मन हे एकत्र होतात आणि बुद्धीचा निर्णय मन मानेल असं नाही. तर बुद्धी पण दुसरीकडे हे दाखवू शकते, पण सगळ्यात जो असतो ना, तो आपल्या हृदयात, म्हणजे म्हणतो काय आपण, आतून येणारा आवाज. हा आतून येणारा आवाज जर आपण ऐकला किंवा आपण शिकलो, तर नक्कीच आपण योग्य मार्गावर जातो, आपले निर्णय अचूक ठरतात. आतून येणारा आवाज याचा काय, तर तो आपल्या हृदयात बसलेला आहे. तर तो आपल्याला योग्य मार्गावर नेत असतो. आणि म्हणून आतला आवाज म्हणतात ना, आतला आवाज ऐका. आपण काय करतो, घाईघाईमध्ये मन बुद्धी जे काय आपलं असेल आणि जे आपल्या फायद्याचं असेल ते जास्त आपण अंगीकारतो. ह्या ठीक आहे, एवढा वेळ कोणाला हे करायला, चला. म्हणून शरीर मन बुद्धी हे तिसरं आहे अहंकाराच्या बाजूला ठेवण्यासाठी, त्यांना वळण लावणं हे खूप मोठे. आता अध्यात्म क्षेत्रात काय असतं, तर आपला विकास होण्यासाठी ध्यानविधी सांगितलेला आहे. हा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर आपण ध्यान करायला म्हणजे मेडिटेशन करायला बसलो की आपल्याला माहिती आहे की नको ते विचार सुद्धा येतात, की जे कधी आपल्या मनात पण आलेले नसतील. पण आपल्याला काय सांगितलं जातं, की ठीक आहे, त्या विचारांना तुम्ही जास्त अडकू नका त्याच्यात. एक विचार येईल, दुसरा विचार येईल, आणि एकदम तर कुठली गोष्ट होतच नाही. आपल्याला इतके वर्ष जे जमलं नाही ते लगेच 8 दिवसात काय जमणार आहे. पण हळूहळू आपल्याला त्या ध्यानाची सवय लागते. ठीक आहे, एका जागी तुम्ही शांत बसून राहा, 10 मिनिटं बसा, 15 मिनिटं बसा, पण ती आपल्याला सवय लागते. मग हळूहळू आपण निर्विचाराकडे जातो. आणि हा निर्विचार खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून अध्यात्मामध्ये ध्यान हे पहिलं सांगितलं, की तुम्ही शांत होणं, तुमचे विचार कमी होणं आणि मग तुमची प्रगती होणं, हे सगळं ध्यानाचं होतं. सर्वांगीण विकास जर व्हायला हवा असेल तर ह्या सगळ्या शरीर बुद्धी मन ह्याच्या मोहात आपण पडता कामा नये, तरच आपला सर्वांगीण विकास होईल. शरीर मन मोह शेवटी आपल्याला अहंकाराकडेच नेतं. त्यामुळे ह्याच्यावर आपण अभ्यास केला, ह्याच्यावर आपण लक्ष दिलं, तर त्याच्यापासून आपण दूर जाणार, म्हणजे आपण आपला अहंकार आपला कमी होईल. आता बुद्धीला पण समज द्यायची असते, ती विवेक शक्ती वाढवणे. आपली विवेक शक्ती जशी वाढेल ना, तशी बुद्धीला समज येते आणि मग बुद्धी तसं कार्य करायला लागते. मनाला विचारांना ध्यानविधीने आपण हे दिलं जातं. शरीराला व्यायाम व्यायाम करणं तर खूप गरजेचं आहे, ते तर आपल्याला कळतच आहे. आणि श्रम, शरीराला म्हणजे शरीर हे आपण श्रमासाठीच हे केलं पाहिजे, की काहीतरी श्रमाचं काम केलं, तर कुठलंही असू दे, बुद्धीने करलेलं असू दे, काही असू दे, तर ह्या शरीराला वळण लागलं पाहिजे, की व्यायामाचं वळण, श्रमाचं वळण. मी फुकट हे करणार नाही, मी काहीतरी श्रम करून मिळवीन. आणि असं जर तिन्ही याला वळण लागलं तर अहंकाराला थारा राहणार नाही. आता बुद्धी काय करत असते, सतत तुलना करत असते. बुद्धीचं हे कामच आहे. आता तुम्ही बघा ना, सतत आपण कुठेही गेलो, लग्नाकार्यात गेलो, तरी तिची साडी कशी, माझी कशी, तिने कुठला नवीन दागिना केलाय. अरे आपण ह्याच्यात नाही होत. आपल्याला काय आहे, की हळूहळू आपण ते आपल्या मनात यायला लागतं, की मग मला का नाही असं घेता येणार, मग मी का नाही घेतलं, असं उगीच आपली तुलना करायला लागतो. आणि ही बुद्धी नेहमी आपली तुलनात्मकच असते, ती सतत तुलना करत असते. आणि म्हणूनच आपण अहंकाराला बळी पडतो. ते आपोआप होतं. मी एखादीचं कौतुक केलं की तिला वाटतं, वा वा, माझ्याकडे ही साडी इतकी छान आहे, कोणाकडेच नाहीये. झाला अहंकार निर्माण झाला. अहंकार इतका छुपा आणि इतका सूक्ष्म असतो ना, तो कधी कुठे निर्माण होईल सांगता येत नाही. आणि म्हणून आपण म्हणतो ना, की कधी अहंकार फणा काढेल सांगता येत नाही. आता आपण गारुड्याचं उदाहरण बघूया. गारुडी जेव्हा आणतो त्यांना ह्याला नागाला आपल्याला खेळ दाखवायला, तेव्हा काय करतो, त्यांनी टोपलीत ठेवलेलं असतं त्याला. तो टोपलीचं झाकण उघडतो तेव्हा तो सुस्त पडलेला असतो. आपण तुम्हाला लक्षात येत असेल, तो त्याला डिवसतो. तो डिवसल्यावर तो फणा काढतो. तो ठराविक फणा काढतो, इथपर्यंत त्याचं ठीक असतो, तो पुंगी वाजवतो वगैरे. पण त्याचा फणा जसा ताठ व्हायला लागतो, जास्त हे व्हायला लागतो, तसा गारुडी काय करतो, लगेच ते झाकण लावून टाकतो. आणि तसंच आपण करायला पाहिजे, की आपल्याला लक्षात येतं, की अरे हा, इथे माझा अहंकाराचा फणा बाहेर येतोय, इथे मी लगेच त्याच्यावर झाकण घातलं पाहिजे. मग ते झाकण कसलं घातलं पाहिजे, तर सजगतेचे, समजतेचं, जे आपण आतापर्यंत शिकलो, आपल्याला जे काही ज्ञान आता मिळाले याच्या बाबतीत, तर तिथेच आपण थांबलं पाहिजे. आपल्या अहंकाराला पुढे जाऊन देता कामा नये. आता पुढचं जे आहे ना, ते साक्षीभाव. साक्षीभाव म्हणजे कसं असतं, बंधनरहित साक्षीभावाने शरीराकडे पहा. स्वतःला साक्षीभावाने पाहणे हा अहंकार मुक्तीचं पुढचं पाऊल आहे. साक्षीभावाने पाहायचं म्हणजे काय, तर मी काय करते, समोरचा बोलला की मी लगेच त्याला उत्तर देणार किंवा हे करणार, मग किंवा हा मला मी का बोलला तर मी लक्षात ठेवून पुढच्या वेळेला मी त्याला ते ऐकवणार. असं करण्यापेक्षा जर शांतपणाने आपण साक्षीभावाने पाहिलं की खरंच हा मला बोलतोय, ही माझी चूक आहे का,
की बरं माझी चूक आहे तर मग मी मान्य केली पाहिजे, आणि नसेल चूक तर हा कशासाठी मला बोलतोय. पण आता मला खूप राग येतोय की माझी चूक नसताना हा मला बोलतोय, तर मी साक्षीभावाने उलट्या आकडे मोजायला सुरुवात करायची. उलटे आकडे मोजताना काय होतं, आपल्या आकड्यांकडे लक्ष जातं. कारण 1 2 3 4 पटपट मोजतो आपण, 100 99 98 हळूहळू मोजायला लागतो, आणि तिथे आपला राग जरा शांत होतो, आपण कंट्रोलमध्ये येतो. हे अगदी म्हणजे सगळ्यांनाच याचं आहे, कारण का आपल्याला राग पटकन येतोय मगाशी म्हणलं तसं. तर आपण साक्षीभावाने त्याच्याकडे बघायचं, मी नाहीये, हा दुसरा कोणीतरी आहे, आणि हा असा का, मग मी आपण त्याच्या जागी आपण विचार ठेवून आपण विचार करायचा की हा माझ्या जागी असता तर ह्याने काय केलं असतं, किंवा हे बरोबर आहे का. तर हे साक्षीभावाने जर पाहायला शिकलो आपण, तर अहंकाराला जागा राहत नाही. आता साक्षीभावाचं एक उदाहरण बघूया. गावामध्ये आपल्या दवाखान्यामध्ये नर्स असते. आता ती अनेक बाळं असतात ह्याच्यामध्ये, तर ती काय करते नर्स, एक बाळ रडतंय त्याला दुधाची बाटली देते, दुसरं बाळ रडायला लागलं तर त्याला उचलून घेते, की त्याला गरज आहे उचलून घ्यायची, एका हातात त्याला घेऊन तिसऱ्या बाळाला झोका देते. अशा सगळ्या बाळांकडे ती लक्ष देते, पण ती अडकते हो का, नाही अडकत ती त्याच्यात, ते तिचं काम आहे. तर ती साक्षीभावाने, ह्याला म्हणायचं साक्षीभाव, की सगळ्यांचं ती प्रेमाने करते, पण ती कुणाच्यात अडकत नाही, म्हणजे तिला अहंकार निर्माण होत नाही. कारण ती म्हणणारच नाही मी ह्याचं केलं त्याचं केलं, ती म्हणेल हे माझं काम आहे, माझं मी करते, आणि प्रत्येक बाळाकडे ती तेवढंच लक्ष देते. म्हणून हा साक्षीभाव, की सगळीकडे आपण त्या ह्यानीच पाहिलं पाहिजे, मी तिथे आहे. हा आधी आपल्याला मीच हा काढायचा आहे सगळा, म्हणून तिथे मी आहे हे बघायचं नाहीये. अहंकाराला आपण सतत विचारायचं की तू कोण आहेस, तुझं काय काम आहे, त्यानंतर हू आय माय, म्हणजे मी तरी कोण आहे, आत्ता मी कोण आहे, हा प्रश्न जर आपण स्वतःला विचारत राहिलो, आपल्या त्या अहंकाराला विचारत राहिलो, तर आपल्याला त्याची उत्तरं नक्की मिळतात. आता काय होतं, अहंकार कशामुळे येतो, तर आपल्या विचारांमुळेच येतो. तर आता अहंकाराला विचारांचंच योगदान द्यायचं, म्हणजे जे विचार आपल्याला येत आहेत ते अहंकाराला विलीनच करून टाकायचे, की नाही ठीक आहे, ह्या विचारांचं योगदानच आपण जर अहंकाराला दिलं, तर अहंकार हा श्रेष्ठ होणार नाही, आपण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होऊ. विचारांनाही आपण साक्षीभावानेच बघितलं, जाणलं, ध्यानात बसलो, की कोणतेही विचार करायचे नाही. हे हळूहळू आपल्या शरीराला, मनाला, सगळ्याला सवय लागायला लागते, आणि हा विचारांचं योगदान जर आपण अहंकाराला दिलं, तर आपला अहंकार नक्कीच कमी होतो. आता दुःखमुक्तीसाठी माणूस काय करतो, आता मला दुःख होऊ नये म्हणून मी समोरच्यावर राग काढते. राग काढते म्हणजे काय, की माझी चूक असेल तर समोरच्यावर हे करते, किंवा मी आता दुसरा, सगळ्यांचे स्वभाव सारखे नाहीत, मी पटकन राग काढून मोकळी होईल, पण दुसरा धुमसत राहतो, आतमध्ये धुमसतो, की आता बघतो मी, आता परत कधी होईल, परत माझ्यावर मला सुद्धा वेळ मिळेलच, हा प्रसंग परत येईल तेव्हा मी बोलेन. आणि एक तर आता आपल्याला माहिती आहे की युनिव्हर्समध्ये आपण युनिव्हर्सल आपण ते बोलत राहतो, विचार करत राहतो ना, तो प्रसंग आपल्यासमोर नक्कीच येतो. मग अशा वेळेला आपण हे केलं पाहिजे, की असा प्रसंग समोर येण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, की ठीक आहे त्याचं झालंय ना, आपण तिथे सोडून दिलं पाहिजे, आपण विसरलं पाहिजे. विसरणं हे सुद्धा काही वेळेला फायद्याचं होतं, की अशा वेळेला विसरलो ना, ठीक आहे जाऊ दे विसरलो. म्हणून आपण म्हणतो बघा, की जी थोडीशी ह्यानी कमी असतात ती लोक खूप हे असतात, काय म्हणतात, अगदी साधी सोजवळ असतात, की त्यांना हे अहंकाराचं वारं लागतच नाही. तुम्ही बोला नका बोलू, ते तुमच्याशी बोलायला येणारच, त्यांना वाटणारच नाही की, आणि आपण काय करणार, काल माझे शेजारी गप्पा एवढ्या मारल्या आणि समोरनं गेली तरी माझ्याकडे पाहिलं नाही का बोललं नाही, आपला हा अहंकार आहे. पण ती जी व्यक्ती आहे की तिला कुठलाही हे नाहीये, ती अगदी आपण म्हणतो ती थोडी डोक्याने कमी आहे, कारण म्हणून तर ती बोलायला येते, पण तिचं जे आहे ना ते खरंच आहे, की ती ते सगळं हे करून जाते, की नाही ठीक आहे नसेल आपलं, तिच्या ते मनात पण येणार नाही. असं आपण शहाणे असतो ना, आपल्याला ते माहीत असतं की नाही नाही असं कसं चालेल, तिला जगामध्ये थोडंसं डोकं कमी आहे, वेडी आहे म्हणून ती अशी वागते. पण आपणही थोडं व्हावं ना, की ठीक आहे मला राग आला तर मी शांत राहील, किंवा मी समोरच्याचं इतका हे करणार नाही. आता काही लोक अपमान करून बोलतात, मग तो अपमान करणं म्हणजेच काय, की माझ्यातला अहंकार हा बाहेर येतो, समोरच्याचा आपण अपमान करतो ते, मग तो दुसऱ्यासाठी नाही तर त्यातून आपल्याला आनंद मिळायला पाहिजे. आता मी काय करणार, मी समजा म्हणते काय, मी आमकीकडे काम करते, धमकं करते, मी सेवा करते, अरे सेवा करते हाच अहंकार आहे. तुम्ही सेवा करताय म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी नाही, तुमच्यासाठीच करताय, समोरच्याला मदत करताय, असं जेव्हा तुमचा भाव निर्माण होईल ना, की मी समोरच्याला मदत केली ती त्याच्यासाठी नाही केलेली, ह्याच्यातनं मला आनंद मिळतोय. आता माझ्याकडे समजा पैसे आहेत, मी थोडेसे दिले, पण मला त्याच्यात अभिमान वाटायचं कारण नाहीये, काय मला आनंद मिळतोय की काहीतरी माझ्याकडे आहे ते मी समोरच्याला देऊ शकले. अगदी आता कुठलीही सेवा जर आपण सेवाभावाने केली ना, तर तो अहंकार राहत नाही. पण आता मी इतकी हे आहे, श्रीमंत आहे, आणि मी इथे येऊन झाडू मारायचा,
हे बरोबर नाही. इथे आलं ना की हा अहंकार आला. अरे तू सेवा म्हणून आलीस ना, त्या देवळात जाऊन तू सेवा करतेस ना, मग ते कुठलंही ते सांगतील ती सेवा तू केली पाहिजेस. म्हणजे ह्या सेवा करताना आपल्याला हे लक्षात ठेवला पाहिजे की कुठे माझ्या मनात अहंकार येतोय का, हे मी करते तर. आणि तो आला आपण काय होतो, आपण करता होतो. हे फार महत्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणी मी आलं आणि करता मी म्हणजे करते पण आपल्याकडे घेतलं ना की सगळी गडबड होते. करते पण दुसऱ्याकडे दिलं ना की काही गडबड होत नाही. मी हे माझं कर्म करते म्हणून आपल्याला गीतेतही सांगितलंय. करता कर्म म्हणजे कर्म तुम्ही करत राहा जे तुला नेमून दिलंय ते. मला वरनं देवाने जे पाठवलंय ना माझ्यात, प्रत्येकाच्या आपल्यामध्ये त्याचीच शक्ती आहे. आपल्याला हे सगळ्यांना माहितीये. मग त्यांनी कशासाठी मला पाठवलंय, या पृथ्वी तलावर मला का पाठवलंय, तर प्रत्येकाला काहीतरी काम नेमून दिलेलं आहे. प्रत्येक जणाला कुठे ना कुठेतरी काम. सगळेच जण अमक्याच ठिकाणी का नाही लागले कामाला, पण प्रत्येकाला हे दिलेलं आहे आणि ते काम मी माझं माझं मी करता म्हणून नाही करणार, तर हे माझं काम आहे. मी माझ्या कामावर प्रेम करीन. मी करते म्हणून करणार नाही. मी आला की करता आला की ती गडबड झाली. त्यामुळे करते पण आपण सोडलं की आपोआपच अहंकार दारात सुद्धा येणार नाही. आता पुढचं आहे ते सत्य श्रवण, सत्य पठण आणि आत्मपरीक्षण. हे सत्य श्रवण, सत्य पठण ठीक आहे की हे आपल्याला माहिती होतं की सत्य काय आहे, खोटं काय, हे आपल्याला आता कळायला लागलेलं असतं आणि आपण शक्यतो सत्याच्या मागेच राहावं. म्हणजे खोटं आणि अहंकार हे एका हातात हात घालून येतात. हे आपल्याला कळल्यावर आपण श्रवण सत्य करणं, पठण सत्य करणं, म्हणजे थोडक्यात देवाचं जे आपण करतो किंवा जे काही वाचतो ते डोळसपणाने वाचणं. आता सगळ्यात महत्वाचं आहे ते आत्मपरीक्षण. हे खूपच महत्वाचं आहे आत्मपरीक्षण. आपण आपलं परीक्षण कधीच करत नाही, आपण दुसऱ्याचंच करायला जातो. पण ते म्हण आहे ना की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल पण आपल्या डोळ्यातलं मुसळ, का तर आपण आपल्याकडे बघतच नाही. तो कसा चुकतोय, तो कसा वागतोय, ती कशी वागते, हे आपण सतत दुसऱ्याचं परीक्षण करत राहतो आणि त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्याच्यामधनं आपल्यालाच दुःख मिळत असतं. देवानी जेवढ्या आपल्या समोर ह्या उभ्या केलेत, सगळे प्रत्येक जण वेगवेगळं आहे ना. तुमच्यासारखी मी नाही, माझ्यासारखं तुम्ही नाही, बुद्धी सेम नाही, काहीच नाही. संस्कार सेम नाही. मग आपण कशाला तुलना करत बसायचं. म्हणून जी मर्गाशी म्हणलं आपण बुद्धी तुलना करते ती इथेच येते की नाही. मग मी दुःखी होते की नाही नाही, मला काही देवानी सौंदर्य दिलं नाही हो, काय हे माझ्याकडे कोणी पाहत. अरे पण तुला जे दिलंय त्याचा तू विकास कर ना. म्हणजे जी देवाने तुझा जे काम नेमून दिले ते तू कर. मी स्वतःला काय समजतो, मी काय समजून जगलो, मी कसा वागलो, तर हे जर आपण केलं, म्हणजे आता जर आपण ठरवलं की 1 तासानंतर आपण आपलं आत्मपरीक्षण करायचं की मी ह्या 1 तासात काय काय केलं, बरं माझ्या मनात काय विचार आले, मी कोणाशी कसा बोललो, मी कसा वागलो आणि आत्ता ह्या 1 तासात मी कसा जगलो, आनंदात जगलो का दुःखात जगलो. हा जरूर आपण एक एक तास म्हणजे एक एक तासाने आपण सजग व्हायचं. सजग होणं म्हणतात ना ते असं की आपण आपलं आत्मपरीक्षण करायचं की मी नक्की कशी वागले, काय माझं चुकलं. मग आपल्याला कळत असतं, समोरच्याला कळत नसतं. कारण आपणच आपले म्हणतो ना आपण आपले शिल्पकार आहोत, तसं ते आपणच आपले समजू शकतो आणि आपला अहंकार हा आपणच ओळखू शकतो. छोटासा मोह पण आपल्याला मार्गातला अडथळा होतो. आता आपल्याला विश्वामित्रांचं उदाहरण माहितीच आहे. एवढी तपश्चर्या केली, एवढं हे केलं, पण एवढ्याशा त्या मोह झाला त्यांना किंवा त्यांच्यामध्ये जे हे होतं, त्या मेनकेने त्यांचा घात. आणि काय झालं, सगळी तपश्चर्या वाया गेली. आपण तर कुठले किसझाडकी पत्ती होत, पण तरी एवढे त्यांनी केलेली तपश्चर्या 1 सेकंदात वाया गेली की नाही. का तर त्यांना तो गर्व झालेला होता की माझ्यासारखा आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इतकी पौराणिक उदाहरणं आहेत ना, इतकी पावलं आहेत की गर्वहरण किती केलेलं आहे, त्याच्यासाठी खूप उदाहरणं आपल्याला माहितीच आहेत सगळ्यांना. आता दुःख विलीन करणं. आता जे दुःख मला नाहीच आहे, जे अज्ञानात मी दुःख का भोगायचं, तर आपण विचारच करत नाही. अज्ञानात उगीच मी दुःख भोगते. आता गंमत सांगते तुम्हाला. आता एखाद्या ऑफिसमध्ये ती जी लेडीज म्हणजे स्त्री आहे ती काम करत असते. ती तिचं काम अगदी मन लावून तिचं काम चाललेलं असतं. एवढ्यात काय होतं, तिला फोन येतो की दिल्लीहून तू आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. दिल्लीहून पाहुणे येणार आहेत हे वाक्य झाल्याबरोबर ती सगळी मनाची चलबिचल होते. आता काय करू, मी घरी तर सगळं घर अस्ताव्यस्त टाकून आली आहे. आता ते येणार म्हणजे मला घरी जाऊन सगळं आवरायचंय. बरं ते जेवायला येणार म्हणजे मी आता ह्याच्या पुढे कधी स्वयंपाक करणार, मी काय करू. ह्या सगळ्यामध्ये ती इतकी दुःखी होते की ती बाकीच्यांवर चिडचिड करायला लागते, बाकीच्यांवर राग काढायला सुरुवात करते. आणि गंमत अशी होते की एक 15-20 मिनिटांनी पुन्हा फोन येतो की ते पाहुणे आपल्याकडे नाही येणार आहेत, ते अमक्या तमक्याकडे जाणार आहेत, आता आपल्याकडे येणार नाही. झालं, ती एकदम बदलते. म्हणजे हे दुःख तिने उगीच भोगलं की नाही 10 मिनिटापूर्वीच,
तर हा इथे तिचा अहंकार उकळा म्हणजे काय आहे, त्यांना कळवून येता आलं नाही का, मी ऑफिसमध्ये आहे वगैरे वगैरे सगळे तिच्या मनातले विचार आले. आणि हे नको असलेलं दुःख आपण कायम भोगतो. आणि आपल्या पण हे लक्षात येतं, अरे काय उगीचच आपण याच्यामध्ये अडकून बसलो आणि कशासाठी दुःखी झालो, हे तर आपलं नव्हतंच. म्हणजे त्यामुळे त्याही दुःखात आपण राहता कामा नये, यातनं बाहेर पडलं असतं. नंतर चेतनेचा स्वर आपला खालावतो जेव्हा आपण दुःखी होतो किंवा जेव्हा आपल्या समोर समस्या येते, तेव्हा आपली चेतना ही खालावली जाते. म्हणजे आपल्यात जी ऊर्जा असते, आपल्यात जी ताकद असते, शक्ती असते, ती आपली खालावली जाते. मग त्यावेळी नम्रतेची पवित्र शक्ती आपल्याला उपयोगी पडते. कशी काय उपयोगी पडते, तर जेव्हा आपण विचार करायला लागतो दुःखामध्ये सुद्धा, हे खरंच दुःख आहे का आणि हे दुःख कायम टिकणार आहे का. ठीक आहे, आपण सगळी माणसं आहोत, आपल्याला शक्यच नाहीये की सुखदुःखातच आपण आहोत, कारण आपण राजसच आहोत सगळे. सात्विक व्हायला आपल्याला वेळ आहे आणि अगदी तामस होण्यापेक्षा राजस असलेलं बरं. आणि माणसाचा जन्म हाच राजस म्हणूनच आहे, तो आपण सात्विकतेकडे जायचा प्रयत्न करणार आहोत. निदान आपण समाधान मनाचं करून घ्यायचं की तामसीकडे तर आपण जात नाही होत ना. तिन्ही ह्याच्यात आपण फिरत असतो, पण त्या त्या वेळेला आपण त्या मनाला समजायचं की अरे मी आता शिवी दिली म्हणजे ही तामसमध्ये गेलो आपण, का माझ्या तोंडातनं पटकन शिवी आली, आपल्या मुलाला तरी का आली, इतका राग बरोबर नाहीये. म्हणजे आपण आपल्यात हा तामस गुण वाढतोय, तो तिथेच थांबला पाहिजे. राजसमध्ये काय होतं, आपल्याला उपभोग घ्यायचे असतात, आपण घेतोय. म्हणजे असं कुणीही सांगितलेलं नाहीये की तुम्ही अगदी सगळं सोडून रानात जाऊन हे करा, अजिबात नाही. पण तुमची जी उपभोगाची जी काही घेताय त्याच्या मर्यादा आहेत, त्याला त्या त्या मर्यादेत तुम्ही राहिला तर तुम्ही नक्कीच सुखी व्हाल आणि तुम्ही इतरांना पण दुःखी करणार नाही. मग आपण स्वानुभवातून हळूहळू काय करायला लागतो की हे कळायला लागल्यावर आपल्या आपल्या अनुभवातून आपण सच्चित आनंद मिळवायला लागतो. हा सच्चित आनंद हा तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे. आणि हा जो एकदा निर्माण झाला की आपल्यात धन्यवादाची भावना निर्माण होते. आपण कुठल्याही प्रत्येकाला धन्यवाद देतो, ह्याचा अर्थच काय होतो की आपण त्याच्या पुढे नम्रतेने मागतो आणि त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय त्याला देतो, की माझ्याबद्दल केलं त्याच्याबद्दल धन्यवाद आहे. त्यामुळे धन्यवाद हा शब्द खूपच छान आहे की आणि आपण विचार करा की कितीतरी गोष्टीत आपल्या लोकांची मदत लागते. कितीतरी गोष्टीत अगदी कुठेही बाहेर पडलो तरी पटकन कोणीतरी मदत करतं, कोणीतरी हात देतं, कोणीतरी आपल्या बरोबर येतं आणि घरातल्यांची तर लागतेच लागते. म्हणजे हा जर आपण धन्यवादाचा हे ठेवला ना की हा ठीक आहे, यांनी मला मदत केली म्हणून माझं आज हे काम झालं. पण हे असं करत नाही, मी पण केलं होतं, काय केलं तर नवल झालं, इतके वर्ष मी करत आली, मग आता त्यांनी केलं तर काय बिघडतंय, त्यांचं कामच आहे. इथे सगळा प्रॉब्लेम येतो. नाही, त्यांना जर म्हटलं ना वा वा छान, धन्यवाद आहे, कधीतरी फरक पडेल ना. मी म्हणते 10 वेळेला केल्यावर नाही पडणार, 11 वेळेला तर वाटेल की नाही खरं आहे हे म्हणतं ते, म्हणजे बरोबर आहे. आपण काय करतो, कायम तुलना करत राहतो, मी केलं मग यांनी आपलं केलं पाहिजे, असं होत नाही. प्रेम मिळवायचं असेल तर अहंकाराला बाय बाय केलं पाहिजे. आता पुढचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी इच्छा तीच माझी इच्छा. इथेच संपतं सगळं. ठीक आहे, तू म्हणतोस ना तसंच मी करेन. त्या देवाची जी इच्छा आहे ना तीच माझी इच्छा आहे, माझी वेगळी इच्छा नाही. आता इथे सगळंच संपलं ना. मी काय म्हणणार, नाही नाही आज आमटी करायची, नाही नाही मला भाजीच हवी, तर इथेच सुरुवात होते. बरं ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना हे करायचं, माझी इच्छा पण तेच आहे. ठीक आहे, मला न आवडणारं मी थोडंसं घेईन. म्हणजे ही आपल्यातली उदाहरण म्हणून देते की अशा ह्यानी जर वागलो ना तर तिथे अहंकारपणा काढणारच नाही. ठीक आहे, चालेल. दुसऱ्या वेळेला ते पण आपल्याला समजून घेतील की ठीक आहे, आपल्या 3-4 वेळेला केलं ना, मग आता 5व्या वेळेला आपण त्यांच्या इच्छेप्रमाणे करूया. मग तुझी इच्छा ती माझी इच्छा हे जर धरलं तर अहंकार राहणार नाही. आणि ही जी आपण भावना ठरवत गेलो ना, तर ती ईश्वराप्रती समर्पण करायला आपण तयार होतो. की सतत आपण जर म्हटलं हो ठीक आहे, मग आपण हळूहळू ईश्वराला समर्पण करायला तयार होतो. आणि मग ही जर आपली भावना जागृत झाली की मग आपोआपच अहंकार तिथे टिकणार नाही, समर्पणाची भावना सुरू. पुढचं आपण सेवेचं बघितलं, मग ती कोणत्याही दर्जाची सेवा असो, ती समज आपल्याला हवी की ही मी सेवा म्हणून करते, हे मला आनंद मिळतोय म्हणून मी करते, मी दुसऱ्यासाठी करत नाहीये. सगळ्यात आता महत्वाचं गुरु. आता आपल्याला गुरूंचं महत्व म्हणजे आपण म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, की गुरुला इतकं महत्व दिलंय की तो परब्रह्म आहे, ब्रह्म आहे. म्हणजे गुरुची सेवा ही खूपच, म्हणजे अगदी काय म्हणतात तशी टोकाची हवी, त्याला पूर्ण समर्पित भावाने व्हायला हवं. जोपर्यंत तुम्ही समर्पित होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला त्या गुरुचं काही, म्हणजे समर्पित होत नाही याचा अर्थ तुमचा कुठेतरी हे द्वेष प्रेम अहंकार काहीतरी सगळं दडलेलं आहे. मग काय करायचं, तर ज्या अहंकाराला घालवणारा, म्हणजे अहंकाराला नष्ट करणारा सगळ्यात मोठा डॉक्टर म्हणजे आपला गुरु आहे. तर गुरुप्रती श्रद्धा, ही श्रद्धा एकदा जागृत झाली ना गुरुच्या प्रती,
तर समर्पणाला सुरुवात होते. आता मी तुम्हाला गोंदवलेकर महाराजांचं एक उदाहरण देते. गोंदवलेकर महाराज आपल्याला कायम सांगतात की सगळं माझ्यावर सोडा ना तुम्ही. पण काय सोडतो का? आपलं काहीच सुटत नाही. पण ते कायम आपल्याला सांगत असतात की तुम्ही माझ्यावर सोडा, फक्त नामजप तुम्ही करा, बाकी मी बघतो. तर तसंच गोंदवलेकर महाराजांचे जे गुरु होते, आता गुरु हा प्रत्येकाची परीक्षा बघत असतो आणि खरं तर तोच महत्वाचा आहे. तो आपल्याला चांगल्या मार्गावर नेत असतो. त्यामुळे गुरु पण आपण समजून ओळखून करायला पाहिजे. तर गोंदवलेकर महाराजांना त्यांचे गुरु सांगतात की हा समोर झाड आहे, ह्याच्यावर वरती चढ आणि पानं मला तोडून दे, मला पूजेला पानं हवी. ते चढतात. काही म्हणजे गुरुनी सांगितले ना, काही पुढचा मागच्या विचाराने भरून टोपलीभर पानं गुरुंना आणून देतात खाली. खाली एवढी टोपलीभर पानं आणल्यावर काय होतं? गुरु म्हणतात, अरे आपण त्या झाडाची परवानगी पण नाही घेतली पानं तोडताना आणि तू पानं तोडलीस. काही बोलत नाही. तर म्हणे आता काय, मी नाही आता पूजेला पानं वापरू शकत. आता तू काय कर, ही पानं परत झाडाला लावून चिकटवून टाक. आता आपल्या सामान्य लोकांच्या मनात येणार, काही काय सांगतात, झाडाला काय पानं चिकटणार आहेत? पण महाराजांनी एक क्षणभर सुद्धा विचार केला नाही. गुरुंनी सांगितले ना, ते परत चढतात झाडावर आणि पानं चिकटवतात, पानं चिकटली जातात. हे गुरुचं महत्व आहे. आता ते जे त्यांनी जे एवढं सांगितलंय त्याचं ह्याच्यामधलं हे काय महत्वाचं आहे की इतकी तुमची गुरुवर श्रद्धा हवी की गुरु जे मला मार्ग दाखवतील त्याच मार्गाने मी चाली. आपल्या मार्गात प्रचंड अडथळे येणार आहेत, अगदी घरातले सुद्धा येणार आहेत, पण एकदा आपण जर गुरु मानलंय आणि त्या गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवली तर त्या गुरु सांगतील त्या मार्गानेच जायला पाहिजे. कारण गुरु आपली पावलोपावली परीक्षा घेत असतात. तुमचा अहंकार कुठे उफाळून येतोय हे गुरु बघत असतात आणि ह्या सगळ्यामध्ये जर आपण पास झालो त्यांच्या ह्याच्यात तरच ते आपल्याला शिष्य म्हणून मान्य करतात. कुणीही आलंय त्याला शिष्य, मग तो गुरुच म्हणता येणार नाही. आणि म्हणतात ना की गुरुच खरं शिष्याला शोधत येतो. त्याचं कारण हेच आहे की तो इतके हे घेतो की तू माझ्याकडे आलायस म्हणून लगेच मी तुला दीक्षा दिली किंवा लगेच तुला सांगितलंय. मग असे बंधू प्रकार आपल्याकडे भरपूर आहेत, ते आपल्याला माहितीच आहे. मग गुरूंचं म्हणजे काय असतं? गुरूंचा शब्द म्हणजे दवा, दुवा, दीक्षा, मौन, आज्ञा, सेवा आणि प्रार्थना. हे जर सगळं आपण त्या गुरूंच्या मध्ये गुरूंसाठी त्यांच्या शब्दाला हे जर सगळं आपण हे केलं तर सर्व गुरूंप्रती आपण समर्पित होतो. हा समर्पित भाव आपल्यामध्ये येतो आणि म्हणून गुरु हा खूप महत्वाचा आहे. आता अहंकार झुकल्यानंतर, अहंकार जेव्हा झुकतो तेव्हा सत्य समोर येतं. त्यावर सत्य अडकलेलंच असतं. अहंकारामुळे सत्य आपल्याला दिसतच नसतं. म्हणून त्या अहंकाराला आपल्याला झुकवायचंय आणि हा अहंकार गुरूंसमोर झुकला जातो. आणि म्हणूनच आपल्यासमोर आपल्याकडे जे 36 कोटी देवांची ही जी आहे ती हीच आहे की हा ठीक आहे, मला कृष्ण आवडतो, तुला राम आवडतो, कोणी का असे ना, तू त्या मूर्तीपुढे नमन हो. न मन म्हणजे मनाने सुद्धा तू नाहीसा हो आणि नमस्कार कर. म्हणजे आपण कुठला तरी मूर्ती समोर ठेवून, कारण आपण सगुणातच आहे, अजून आपण निर्गुणापर्यंत पोहोचायला वेळ आहे, पण सगुणापर्यंत आपण पोहोचतोय म्हणजे काय, त्या मूर्तीला आपण नमस्कार करतो. अगदी आपण सगळं त्याला सांगत राहतो की आज असं आहे अमकं, म्हणजे इतके आपण त्याच्याशी समर्पित होतो त्याच्याशी आपल्या, आणि मग आपला एक विश्वास बनायला लागतो की हा माझं मी जे काय करणार आहे ना, हा माझ्या पाठीशी आहे. अक्कलकोट स्वामी कायम सांगतात की नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस. आणि खरंच आहे की तुम्ही तेवढी श्रद्धा ठेवलीत ना तर नक्कीच होईल. पण आपण काय करतो, नाही नाही ठीक आहे, पण ऐन वेळेला नाही आलं तर काय करायचं, तर आपणच सुरू करतो की हा नाही नाही माझी मला तयारी केली पाहिजे. पण ही श्रद्धा कुठेतरी डळमळीत होते. त्यामुळे ही श्रद्धा खूप महत्वाची आहे. आता एकदा कळलं की माझ्यापेक्षा अनंत पटीने मोठी असणारी व्यक्ती आहे, की इथे मगाशी आपण पाहिलं तसं आपला अहंकार समर्पित होतो. भक्ती, आता सगळ्यात आपल्याला भक्ती मार्ग सोपा आहे म्हणून सांगितलंय, पण खरंच सोपा आहे का होतो? नाहीये. तुम्ही कशी भक्ती करता त्याच्यावर अवलंबून आहे. पण भक्ती करणं हा आपल्या काय म्हणतात कलियुगातला भक्ती हा मार्ग आपल्याला सोयीचा सांगितलाय. आता भक्ती म्हणजेच काय आहे, तर समर्पित होण्याची सर्वोच्च अवस्था आहे. म्हणजे तुम्ही किती भक्ती करता आणि कशी करता याला खूप हे आहे. मी आपली माळा ओढते, रोज 10 बाळा माळा करते, माझं लक्ष सगळं बाकीकडे आहे, कोण काय बोलतंय इकडे, ही भक्ती होईल का? नाही होणार. अगदी देवाची पूजा मी अगदी त्या देवाला भरपूर फुलं बिलं वाहून करते, अगदी छान आरती करते, पण माझ्या मनात जर बाहेर कोण आलंय हेच जर विचार असतील आणि मला विचारायला आलं नाही आतमध्ये बाहेर काय चाललंय, ते माझा सल्ला घ्यायला कोणी आत आलं नाही, अशी जर मी देवाची पूजा करत असेल तर आपल्याला वाटतं पण ती शक्ती बघत असते. आणि म्हणून आपण इतकं समर्पित व्हायला हवं भक्ती करताना. आणि प्रत्येक आपण केलेलं कार्य त्या ईश्वराला अर्पण केलं पाहिजे.
सांगा ना, ईश्वराला अर्पण करतोय म्हणल्यावर त्या अहंकाराला जागाच राहील का? यायलाच कुठेच चान्स मिळणार नाही. कारण आपण प्रत्येक गोष्ट मी नाही करत आहे, तो ईश्वर करतोय आणि मी त्याला ते अर्पण करते. म्हणून आपण प्रत्येक ह्याच्यानंतर म्हणतो ना, की हे श्रीकृष्णाला अर्पण आहे, हे का म्हणतो? प्रत्येक पूजेत आपल्याला सांगितलं जातं. ते ह्याच्यासाठीच आहे, की तुमच्या मनात अहंकार राहू नये, की मी एवढी मोठी पूजा घातली सत्यनारायणची, एवढ्या लोकांना बोलवलं. कोणासाठी बोलवलं? इतरांसाठी नाही, ते तुझ्यासाठीच तू केलंयस. मग काय त्याच्यात अभिमान किंवा गर्व बाळगण्याचं काहीच कारण नाहीये. लोक तुम्हाला म्हणायला आली नव्हती, की आम्हाला बोलवा आणि कसंही करून तुम्ही सत्यनारायणची पूजा करा. तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही केलीत आणि त्याच्या मागे जर तुमची भावना असेल, की नाही माझ्या घरात सत्यनारायण म्हणून घरातली वास्तू माझी शांत होईल, हे होईल म्हणून मी करते, मग ठीक आहे ना. म्हणजे ती जर भावना असेल तर ती कुठेही तुम्हाला जागा राहणार नाही दुसऱ्यावरती हे करायचं, की माझा अहंकार हा इथेच संपला जातो. आता होतं काय, गुरूंची भक्ती करताना आपण काय करतो, आपल्यात क्षमाशीलता जागृत होते. पण मी करता हे श्रेय जर आपण घेणं बंद केलं, तर गुरूंची हे आपण मगाशी पाहिलं इतकी जर आपण यांनी केली तर आपोआपच आपोआपच होतं. आपण करता आहोत हे मयी श्रेय घेणं आपोआप बंद होतं. मी कोण आहे? मी कोणीच नाहीये. हे जो जेव्हा आपण विचार केला, की मी काय आहे, म्हणजे माझ्यामध्ये काय आहे गुण किंवा माझ्यात काय आहे म्हणून मी एवढी अगदी अहंकाराने वागते, एवढी वागते, असं नाहीये. तर मी कोणीही नाहीये, तर तो माझ्याकडनं करून घेतोय. मी काही करत नाही आणि खरंच आहे, उद्या माझा हात चालेल असं झाला तर मी काय करणार आहे? मी अगदी म्हणते, हो मी एवढं काम करते, उपयोग काय आहे? दुसऱ्या मिनिटाला माझा हात थांबेल, हे माझ्या हातात आहे का? नाहीये, त्याच्या हातात आहे. तर हे आपण त्यावेळेला जाणत नाही. आपण त्यावेळेला म्हणतो, हो मी एवढं काम केलं, दिवसभर काम केलं. अरे पण तू कोणाच्या ह्याने केलंस? त्याने तुला ताकद दिली, तो तुझ्याकडनं करून घेतो. ही जेव्हा भावना आपण ठेवू ना, तेव्हा आपल्यातला अहंकार नष्ट होईल. आपण जेव्हा सगळीकडे साक्षीभावाने पाहू लागतो, तेव्हाच त्याला भक्ती म्हणतात. मी आहे तिथे म्हणून नाही, तर हे माझं काम आहे, मी करते. हा साक्षीभाव आपण प्रत्येक ठिकाणी ठेवला तर आपल्याला दुःख होणार नाही, उलट सुखच मिळेल. समोरच्यासाठी आपण करतो ही भावना आपण काढून टाकली तर आपल्याला आनंदच मिळेल आणि समोरचा अशीच माणसं आपली जोडली जातात. आपल्याला जे वाटतं मी करते म्हणून ती माणसं जोडतात असं नाहीये. त्यांनी तुमचा भाव त्यांना कळतात. आपण म्हणतो त्याला काय कळतंय, मी मागे बोलले. अरे मागे बोलले तरी पोचतच ते. आपण म्हणतो ना भिंतीला पण कान असतात, ते पोचतच त्याच्यापर्यंत. मग तुम्हाला एवढा अहंकार आहे केल्याचं तर नका करू ना, असं होतं. आणि मग ठीक आहे, पण मग जेव्हा आपण कुठेही त्याचं हे करत नाही, विसरून जातो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ती माणसं आपोआप आपल्याला जोडली जातात. मी म्हणते मी तुम्हाला मदत केली, ठीक आहे ना, माझ्या वेळेला तिसरा कोणीतरी आला असेल ना, त्यांनी त्याची माझ्यासाठी व्यवस्था केली असेल, त्याच्यात आपण मानावं ना, ठीक आहे मी हे केलं होतं चांगलं कर्म, त्यांनी मला ह्या वेळेला मदत केली, आधी त्यांनीच कशाला करायला हवं. असे जेव्हा आपण भाव ठेवायला लागतो ना, भक्तिभाव, तर मग अशाप्रमाणे गुरुही आपली, आपण पाहिलं मग अशा अनेक प्रकारे परीक्षा घेत राहतो आणि गुरुच्या सहवासात आपण राहिलो तर अहंकाराला जागाच राहत नाही. अहंकार तिथे फिरकणारच नाही, कारण गुरु हे आपले सगळं स्वतःवर घेणारे असतात. म्हणून मी कायम म्हणते की रोजचं जे यांचं येतं ना, गोंदवलेकर महाराजांचं, ते खरोखर वाचण्यासारखं असतं, की त्यांनी प्रत्येक वेळेला सांगितलंय की अरे ठीक आहे ना, मी आहे, तू कशाला या दुःखात अडकलायस, तू कशाला स्वतःला हे समजतोयस, तू करता नाहीयेस, तर तू फक्त किती सांगितलंय त्यांनी, सतत नाम घ्या, राम नाम सतत घ्या. आणि काय होणार आहे माहिती का, शेवटी हे नामच आपल्या बरोबर येणार आहे आणि याची जेव्हा आपल्याला सवय होईल, अखंड आतमध्ये आपण ते नाम घेत राहिलो, तर आपल्याला मरताना ते रामच आठवेल, म्हणजे देवच आठवेल. नाहीतर ती गोष्ट आपल्याला माहितीच आहे, त्या एक म्हाताऱ्या बाई अगदी मरायला टेकलेल्या असतात आणि सगळे आता म्हणत असतात की काहीतरी तोंडाने बोलायला लागतात, म्हणून प्रत्येक जण म्हणतं काहीतरी त्यांना सांगायचंय बरं का, काय म्हणताय म्हणून कान लावतात, तर केस म्हणजे त्यांना वाटतं केशवा केशवा म्हणते का काय, तर त्या सांगत असतात की गाय केळसुणी खाते, वासरू केळसुणी खाते, वाके वाके असं ते सांगत असतं, म्हणजे ती वासरू केळसुणी खाते. आता यांची जायची वेळ, म्हणजे इतकं हे झालेलं आहे, पण यांचं लक्ष संसारातलं कमी नाही झालेलं. मग तुमचा राम नामाचा हे उपयोग काय, तर गीतेत सुद्धा सांगितलंय की जो मला आठवतो, मग तो कसाही वागलेला असो, पण शेवटी जो माझं स्मरण करतो त्याला मी मोक्ष देतो. आणि म्हणून अहंकारातनं जर मुक्ती मिळवायची असेल तर एवढ्या पायऱ्या आपल्याला सगळ्या पार करून जायला पाहिजे. आणि ह्या पायऱ्या आपण प्रत्येक वेळेला सजगतेने साक्षी भावाने करत गेलो तरच आपण अहंकारातनं मुक्त होईल. आणि तुमच्या मनात नक्की आलं असेल कुठले आम्ही मुक्त होणार, आमच्याच बरोबर अहंकार मुक्त होईल, आम्ही जाऊ तेव्हा आमच्या मुक्ती बरोबर होईल. पण आपण प्रयत्न तर करू शकतो की ठीक आहे आता आपल्याला सुरू तर करू. आत्ता मला राग काय येतो हे तर मी समजू शकते, म्हणजे मी तर नेहमी म्हणते की गीता का शिकली, गीता शिकताना मला माझ्या चुका कळायला लागल्या, खरंच सांगते. म्हणजे
आतापर्यंत असं मी म्हणते ते बरोबर आहे किंवा हे मी बरोबर करते, पण गीतेमधलं जेव्हा सगळा सार कळायला लागला ना, तेव्हा खरं आपल्या चुका तरी कळायला लागल्या. ठीक आहे ना, ह्या जन्मी चुका कळल्या, हळूहळू सुधारत आपण पुढच्या जन्मी त्या चुका दुरुस्त करू. आणि आम्हाला वसुधाताई कायम म्हणायच्या की कधीही म्हणायचं नाही मला पुनर्जन्म नकोय, तर मला पुनर्जन्म कसा हवाय, तर तुझी जिथे तुझी हे असेल, चालू असेल भक्ती, जिथे तू असशील त्या घरात मला पुनर्जन्म हवाय, की जी माझी उरलेली भक्ती आहे किंवा उरलेली माझी साधन आहे ती त्या घरातनं माझी परत सुरू होईल. अशा ठिकाणीच मला जन्माला घाल, की मी पहिल्यापासूनच तुझ्या सहवासात असेल. हे वसुधाताईंचे कायम आम्हाला सांगणं असायचं, की कधीही म्हणायचं नाही मला पुनर्जन्म नकोय म्हणून, पण असा हवाय. कसं तर मी दरवेळेला श्रीकृष्णाच्या ह्याच्यातच जिथे त्याचा वास असेल, जिथे त्याचं भक्ती चाललेली असेल, त्याचं गुणगान चालू असेल, अशा घरात मला जन्माला घाला. तेव्हा अहंकाराला आपण प्रयत्न तर करूया, हे करायचा, अहंकाराची मुक्ती मिळवायचा. धन्यवाद.